लहूनाथ शाखाराम पाटिल व हरीश शाखाराम पाटिल तथा पाटिल परिवारों ने हर वर्ष की तरह इस वर्ष भी माघी गणेश उत्सव समारोह के शुभ अवसर पर अपने निवास स्थान कोपर गांव में 5 दिवसीय गणपति बप्पा को विराजमान करके बड़े आदर व श्रद्धा के साथ पूजा अर्चना करते हुए अपने देवता की विदाई की। इस विदाई अवसर पर भारी संख्या में पाटिल परिवार व गणेश भक्त उपस्थित थे। गणपति बप्पा मोरिया, पुरचा वर्षी लौकरिया, इस आशा के साथ अपने देवता की विदाई की। तो वहीं लहूनाथ शाखाराम पाटिल व हरीश शाखाराम पाटिल ने सभी देशवासियों को माघी गणेश उत्सव की शुभकामनाएं दी व मंगल मूर्ति से सुख समृद्धि की प्रार्थना की। आइए देखें इसकी एक रिपोर्ट। तुलसी माला गला कांदे उन्नति कासे पीतांबर कस्तूर लाठी देव सुहावानी ये पीठती गर्व हनुमंत प्रयोगयासी जय देव जय पांडुरंगा हो हरि पांडुरंगा रघुमाई वल्लभा धाई वल्लभा पारे शिवलंगा राई रत्ना नीलावरी करते उनी माधवी माये धरतला गरुड़ावर में सुखला जय गोवी भले माधे माऊरिये हरि करते उनी राजा माधवरा दिवाली
Raja
आशीर्वाद पाहिजे आम्ही तो बारोबर
पहिला युवांना तेर देव गणपती बैसला, फुलांची नटल्या वाटाना देव माझा धरणीव उतरला. स्वर्गाची सुटला इवान तेर देव गणपती बैसला, फुलांच्या सजल्या वाटाना देव माझा धरणीव उतरला. वान उतरला कारल्याचे डोंगरान माझे एकवीरा माऊलीचे दारान. नहर्षान फुलैली एकवीरा माऊलीन देव बघ आईलाई गो माऊलीचे दारी. आईनी देवाला आरती करिली ना चंदनी टीला लावला कपाली. माई माऊलीची भेट घेऊनी न देव निघाला भक्तांचे घरी. वार उतरला कारल्याचे डोंगरान माझे एकवीरा माऊलीचे दारान. उठ गो बारके कर गो तैयारी, अगो उठ गो बारके कर गो तैयारी ना गणपती देव उद्या येईल आपले घरी. अगो खड्ड्या खुड्ड्यांशी टमटम निघाली भेंडीचे बाजारा. भेंडीचे बाजारा गर्दी ही मोठी हात धर भरतारा. पट्टी सामानाची भरली कंठी देवाची राहिली. कंठी झेधल्या मोत्याची माझे देवाचे साठी. वान उतरला कारल्याचे डोंगरान माझे एकवीरा माऊलीचे दारान. माऊली पार्वती सांगे शंकराला कैलासानु चर्चा हाय ग. बालगणेश माझा गेला ये धरणीला आठवण त्याची हो येते ग. लावण्य सुंदर मस्तक दिवाळा दुनिया जल निर्मळवा हे झुळझुळा. जय देव जय देव जय शिवरा. जय देव कर्पूर गौरा गौरा नैने निखारा.
शिवांगी पार्वती सुमनांच्या माळे देव जय शिव शंकरा हो स्वामी शंकरा आरती हो वाळू आरती हो जय देव ब्राह्मण परिवर्ण सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे मोरिया रे बाप्पा गणनायकाय गणदैवताय गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि। गणपतीचं आपलं 49वे वर्ष आहे आणि जवळजवळ कोरोना काळात सुद्धा गणपती उत्सव हा साजरा करण्यात आला। संपूर्ण आपल्या भिवंडी परिसरात जर म्हटलं तर आपल्या या श्री क्षेत्र कोपर गावातील पहिला गणपतीची स्थापना जी झाली तिला आज 50 वर्ष होतात आणि पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होतील। ह्या गणपतीचा उत्सव म्हणजे विशेष की सतत अन्नदान, कोणीही येऊ द्या कधीही येऊ द्या पण जेवल्याशिवाय न जाणारा हा असा गणपती उत्सव। त्याच्यामध्ये हरिपाठ, कीर्तन, भजन, अनेक जेवढे कीर्तनकार असतील आपल्या मोठे मोठे कीर्तनकार महाराष्ट्रातले इथे एवढे आपल्या ह्या गणपती उत्सवामध्ये येऊन गेलेले आहेत। तरी आपले सोनी तात्या असतील, दुडकोजी महाराज असतील, जेवढे जे महान कीर्तनकार होते तेवढे ह्या गणपती उत्सवामध्ये इकडे येऊन गेलेले आहेत। असा नाव गाजलेला हा गणपती उत्सव आज श्री आपले वैकुंठवासी झालेले सखाराम भिकू पाटील यांनी हा सुरू केलेला कार्यक्रम आणि आज त्यांची मुलं मुली सुना हा तसाच गणपती उत्सव हा साजरा करतात आणि त्याच्यामध्ये मग अनेक आजही सुद्धा हरिपाठ, कीर्तन जेवढे काही आहेत तेवढे कार्यक्रम भजनाचे केले जातात। आणि आज जर पाहिलं तर गणपती उत्सव अनेक नवीन नवीन गणपती जे स्थापना करतात पण कोणी 5 वर्ष कोणी 10 वर्ष आणि पुन्हा ते बंद करतात। पण हा गणपती उत्सव आता 50 वर्ष पूर्ण होतील पण कधीही खंड नाही असा गणेश जयंतीचा उत्सव दरवर्षी हा सालाबादप्रमाणे साजरा होत असतो। तर पुढच्या वर्षी 50 वर्ष पूर्ण होतील तर 50 वर्ष झाल्यानंतर हा जो गणपती उत्सव होणार आहे हा खूप आगळा वेगळा होणार आहे। कारण की अनेक जण जेव्हा 50, 25, 100 पूर्ण होतात तेव्हा मोठा कार्यक्रम हा साजरा केला जातो। तसंच हा सुद्धा गणेश जयंतीचा उत्सव हा खूप जोमाने होणार आहे। तरी ह्या गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी पूर्ण आपला भिवंडी परिसर हा येत असतो आणि याच्या आधी गणेश जयंतीचे कार्यक्रम कमी असल्यामुळे खूप यायची लोक आणि आजही प्रत्येकजण न सांगता इथे उत्सवामध्ये येतात आणि श्रींचं बाप्पांचं दर्शन घेत असतात। हे ह्या गणपती बाप्पाचं वैशिष्ट्य आहे आणि सर्वांना ह्या गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। हरिओम। आणि तसेच पुढच्या वर्षी सर्वांना जाहिरात असेल, नाक्यावर बॅनर असतील की हा 50वा वर्ष आहे आणि काय आणि गणपती बाप्पाला पण विनंती आहे की येणारा वर्ष हा लवकरात लवकर येऊ आणि आम्हाला 50वा वर्ष पाहायला मिळो आणि सुख समृद्धी आयुष्य आरोग्य सर्वांना प्राप्त हो।
हरिओम. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती उंदीर मामा की जय. विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे हे भरतात पाण्यामध्ये. सागर सारा उचलून हसतय रूप तुझं छळतय मनामध्ये. विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे हे भरतात पाण्यामध्ये. सागर सारा उचलून हसतय रूप तुझं छळतय मनामध्ये. विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू. विश्वास माझा भरवसा तू माझा सर्वज्ञ जगाचा गणपती तू. विसर्जनाला देवा तुझ्या रे डोळे हे भरतात पाण्यामध्ये. सागर सारा उचलून हस